नमस्कार मित्रांनो, आज आहे दीपावली पाडवा. पाडव्यानिमित्त निशाला शॉपिंग करण्यासाठी आज घेऊन जायचं होतं, कारण दिवाळीचं भरपूर लोड असल्यामुळे मी गेलो नव्हतो. तसंच भाऊबीजेसाठी दिदीने त्यांना साड्या पण आणायच्या होत्या. जास्त वेळ न लावता लवकर साड्या सिलेक्ट केल्या निशाने. त्यानंतर आम्ही 5-6 साड्या घेतल्या असेल. त्यानंतर बिलिंग वगैरे केलं. जाता जाता शेट म्हणले एक फोटो घेऊया. मग त्यांच्यासोबत फोटो पण काढला. मग निघालो आम्ही चापेकर चौकात, कारण आम्हाला सुनिधी ज्वेलर्स या ठिकाणी जायचं होतं. कारण जी माझी चेन होती ती अंशनी ओढून तोडली होती एका साईडनी. म्हटलं रिपेअर करून घेऊया. तेवढ्यात ते शेट आले. म्हणलं अभिषेक कशाला रिपेअर करता, नवीन घ्या. विचार केला, म्हटलं परत तुटल्यावर परत रिपेअर करायला लागेल, त्यामुळे आपण नवीनच करूया. तर पाहिलं थोड्याफार डिझाईन. ह्यावेळेस म्हटलं जरा मोठी चेन करूया. तर मोठी डिझाईनची ऑर्डर दिलेली होती, बनवायला पण टाकलेली. तोपर्यंत अंश आपल्या चेन घालत होता, काढत होता, त्यात चाललंच होतं. फायनली माझं सगळं बिलिंग वगैरे झालं होतं. शेटला भेटलो, कारण आम्हाला पुढे जायचं होतं एल्प्रो मॉलला. कारण मावशीची मुलं मामाची मुलं सोबत होती, त्यांना फिरायला घेऊन जायचं होतं. मग आम्ही गेलो एल्प्रो मॉलला. अंश तुम्ही पाहू शकता. मग एल्प्रो मॉलला गेल्यानंतर अंशला रायगड किल्ला दाखवला. तिथे खूप छान किल्ला बनवला होता. त्यानंतर अंश तुम्ही पाहू शकता पॉपकॉर्न खातो. त्यानंतर एल्प्रो मॉलमध्ये पण थोडीफार शॉपिंग केली. त्यानंतर गेमिंग झोनला गेलो. अंश खूप लहान असल्यामुळे त्याला काही ॲक्टिव्हिटी करता येत नाही, पण तो खूप ॲक्टिव्ह असल्यामुळे त्याला बाकीच्या गोष्टी पण खेळत होतं. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, एवढं लहानपण त्याला कळतंय की कुठं बॉल टाकायचा असतो काय. म्हणजे खूप लहान आजकालची मुलं हुशार आहे. त्यात अंशला पाहून खूप आनंद झाला. त्यानंतर त्याला अजून फिरवलं इकडं तिकडं. त्यानंतर आता वेळ झाली होती भरपूर. मग आम्हाला जेवायला जायचं होतं. मग आम्ही जेवायला गेलो. सर्वांनी जेवण केलं मस्तपैकी. मग फायनली आम्ही आता घरी चाललो. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.